न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ गणेश व्यायामशाळा समोर कार क्रमांक MS04DY 7016 या 4 चाकी गाडी चालकानं एका वयस्कर इसमास धडक देऊन अपघात झाला होता। या अपघातामध्ये धडक बसलेल्या व्यक्तीचा काही दिवसांनी मृत्यू झाला। त्यात संशयित म्हणून 2 मुलांना जमावाने पकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं होतं। तर या अपघातामध्ये चालक हा दुसरा व्यक्ती असून त्याऐवजी जमावाने ताब्यात दिलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं असून त्यांनी न्याय मिळावा यासाठी त्यांनी आज नाशिक शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन त्यांच्याकडे फेर तपासणी करण्याचे तसेच या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या व्यक्तीला पकडावं असं निवेदन दिलंय। या घटनेबाबत अधिक माहिती मुलाची आई रत्नमाला हिवाळे यांनी दिली आहे। नमस्कार, मी श्रीमती रत्नमाला अनिल हिवाळे। माझा मुलगा आशिष अनिल हिवाळे, राहणार आम्ही जेल रोड नाशिक रोड। माझा मुलगा त्याला कोणतीही गाडी चालवता येत नाही 4 चाकी, तरी त्याच्यावर आहे ना नाशिक रोड पोलिसांनी खोटे आरोप लावलेले आहे। तरी मला न्याय मिळावा। माझा एकुलता एक मुलगा आहे, त्याला वडील नाही आहे, आम्ही दोघंही हातावरचे आहोत, तरी मला न्याय मिळावा। आणि गाडी चालवणारा राजराजेश्वरी रस्त्याला पप्पू राजू ससाने हा मुलगा होता, त्याच्या बाजूला सायली नावाचा तृतीयपंथी बसलेला होता, पुढे मागे विजय गांगुर्डे तो आणि माझा मुलगा आशिष हिवाळे हे दोघं गाडीत मागं बसलेले होते। गाडी चालवणाराला पप्पू ससानेच हा होता। त्यांनी राजराजेश्वरी रस्त्याच्या इथून गणेश व्यायामशाळेच्या इथे 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते 3:30च्या दरम्यान एका किल्लेदार माणसाला, आडनाव त्याचं किल्लेदार आहे, त्यांना उडवलेलं आहे। तो माणूस मृत झालेला आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये। पप्पू ससाने पुढं जाऊन गाडी थांबली डिवायडरला ढकलून आणि तो गाडीतून उतरून पळून गेला व तो तृतीयपंथी सायली नावाचा तो पण पळून गेला। माझा मुलगा आशिष हिवाळे व त्याच्याबरोबर बसलेला विवेक गांगुर्डे हे दोघं पाठीमागून उतरले। पब्लिकली त्यांना धरलं। 40-50 लोकांनी माझ्या मुलाला व त्या गांगुर्डेला खूप मारलं, इतकं मारलं, डोक्यात मारलं, पार लाथाबुक्क्यांनी मारलं का दोघांना सूद पण नव्हती। आणि त्यांनी 112 नंबर पोलिसाची गाडी बोलवली, दोघांना गाडीत टाकलं, त्यांना नाशिक रोड पोलीस स्टेशनला आणलं, तिथून बिटको हॉस्पिटलला नेलं, तिथून परत त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनला आणलं आणि माझ्या मुलावरच सर्व आरोप लावलेले आहे आशिष हिवाळे ह्या। तरी मला न्याय मिळावा। खरा आरोपी हा समोर पप्पू ससाने उर्फ विक्रांत राजू ससाने हा गाडी चालवत असून त्याला दोषी धरावा आणि योग्य ती कारवाई करावा। हे सत्य हे समोर आलंच पाहिजे। माझ्या मुलाला गाडी चालवता येत नाही, त्याला 4 व्हीलर चालवता येत नाही, हे सगळं खोटं रंगवलेलं आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याची फिर्याद पण माझ्याकडे आहे, कागदपत्र पण सर्व आहे। मी भरपूर ठिकाणी न्याय मागितला पण मला कोणीच न्याय दिलेला नाही। हे सगळं खोटं रंगवलेलं आहे। तो खरा आरोपी हा समोर ससाने आलाच पाहिजे आणि माझ्या मुलाला व मला न्याय मिळालाच पाहिजे ही नम्र विनंती।